आणि कशी काय पडलीस तू आणि बरी आहेस ना? अरे सुंदर, बरं झालं बाबा आलास. हे बघ मेनकाच्या गावातनं पाहुणा आलाय, त्यासनी भेट. हा अरे देवा, आता या लाईटीला काय झालं? अहो पाहुणं कोण काय म्हणजे ओळख नाही लागली बघा. मेनकाताईच्या गावाकडचा आहे. हा ते कळलं, पण अहो नाव काय तुमचं? त्याचं नाव ते पद्या नाव आहे माझं. मेनकाताईच्या घराच्या मागच राहतो मी. पाहुणं आपण या आधी केव्हा भेटलोय का? कुठं? अरे तो या भागात कधी आलेलाच नाही. लय तर लय गावालाच असतो तो. नाही, पण मला असं वाटतंय की आम्ही या आधी ना केव्हा तरी भेटलोय बघ. म्हणजे ना यांचा आवाज ना मला आधी ऐकल्यासारखं वाटायलाय. काय राव दाजी, म्या काय रेडिओचा निवेदक आहे होय? माझा आवाज इतका फेमस असायला. अरे सुंदर, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आता भेट किती असणी. दाजी तुम्ही या ना सासरवाडीला, तिकडे आपण निवांत भेटू. अय भारक्या, अरे जरा जरा मेणबत्ती शोध. या अंधारात काय सूचना झालंय बघ. कसे जा लवकर. पद्या अजून किती वेळ घालवणार आहेस? हा, वहिनीचा फोन येऊन तास झाला. इथंच आहेस तू? जाऊन तुला माल बी भरायचा आहे ना. निघ लवकर, निघ. होय होय. अरे तू लवकर गाव गाठ, तुला जायचंय ना. वहिनीचा फोन आलाय. चल. अय बारक्या, ती मेणबत्ती ठेव. त्या लाईटीचा काय कोळसा झालाय बघ जा जरा. हा बघतो. येते मी. अक्षरा अगं, अक्षरा अगं, हे दुखत असेल ना? हो नाही नाही, इतकं नाही दुखत आहे. अगं नाही काय, तुला धड पाय बी उचलता येत नाही बघ. चांगलाच मुक्कामार लागलेला दिसतोय. तू थांब, मी तुला सोडतो. नको, जाते मी. अगं मी थांब म्हणलं ना, थांब म्हणलं ना. बघ.
उशीर झालाय खूप. जातो मी आता. ठीक आहे अक्षरा, आपलं नातं कसं ठेवायचं ते ठेवशीलच तू, त्यावर मी काय बी बोलणार नाही. पर एक लक्षात ठेव, तुला जेव्हा केव्हा बी माझी गरज असेल, तू कुठल्या बी संकटात असशील तर हक्काने मला आवाज दे. मी कुठं बी असलो ना तरी तुझ्या मदतीसाठी नक्की येईन, ह्यो शब्द आहे माझा. अक्षरा, मला उकसवायचा प्रयत्न करतेस ना व? आता तू फक्त बघच. तुला मी इतकी जळवीन की तुझ्या काळजाची राख झाल्याशिवाय राहायची नाही. मेनका, काय ग, काही काम होतं? ताई ते काय झालं? माझं लगीन होणार आहे ना आता. पण बघ ना, नशिबानं मला कुठल्या वळणावर आणून ठेवलंय ते. लग्नाच्या बाबतीत ना माझी लय काय स्वप्न होती, पण माझी ती स्वप्न पुरवणारी, माझे हाऊस मौस पुरवणारे माझ्या माहेरी नात्यातलं असं कोणी बी नाही ग. लग्नाच्या तयारीत जर मोठी बहीण म्हणून कोण करणार असेल तर तूच आहेस. तर या समजात तू मला मदत करशील का? अशा अपेक्षा तुझ्याकडनं करणं चुकीचंच आहे. ठीक आहे, राहू दे. थांब. करीन तुला मदत. आहे मी. गुरुजी, उद्याच सुंदर आणि मेनकाचं लग्न लावायचं आहे. हं? चांगला कुठला मुहूर्त आहे ते बघा आणि सांगा मला. सांगतो. उद्या दुपारी 12:30चा चांगला मुहूर्त आहे. हा, चंद्राचा शुभयोग आहे आणि ग्रहांची स्थिती विवाहासाठी अनुकूल आहे. असं वय मग चालतंय की 12:30च मुहूर्त धरूया. हा गुरुजी, लग्न अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने करायचं आहे, पण समधविधी येळेत आणि नीट पार पडायला पाहिजे बरं का. आला का ध्यानात? तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. गुरुजी, बरं पूजेचं काय काय साहित्य लागेल ते सांगता का, म्हणजे आणून घेऊ आम्ही. हो, पूजेसाठी कलश, हार, फुलं, विड्याची पानं, हळद. थांबा थांबा थांबा, हे समजा मी लिहून घेते बरं का. ठीक आहे. अय बारक्या, जा जरा पेन आणि पेपर घेऊन ये आणि समजा लिहून घे जा. हा सांगा गुरुजी. कलश, नारळ, सुपाऱ्या, विडे, वधूवरासाठी हार, कुंकू, हळद, उपरणे, मंगळसूत्र आणि हवनासाठी समिधा आणि तूप. बाकी पाट आणि समया घरच्या असल्या तरी चालतील. हा बरं बरं, समद तयार ठेवते. बारक्या, लिवलायच ना समदा? हा, हा बरं गुरुजी, उद्या पूजेसाठी किती वाजता येणार तुम्ही? मी सकाळी 8 वाजता हजर राहील, हा पण मी यायच्या आधी सगळं साहित्य आणून ठेवा, हा. म्हणजे लगेच पूजेला सुरुवात करता येईल. वय वय, तुम्ही काय बी काळजी करू नका, आजच आणून घेते समद. हा बारक्या, लक्षात ठेव बर का समद. वहिनी, बरं झालं आलीस.
अगं गुरुजी आलेत. त्यांनी उद्या 12:30चा मुहूर्त सांगितलाय लग्नाचा. बर. मी काय म्हणते, साहित्याची यादी बी दिली आहे त्यांनी. तुला आणखी काय विचारायचं ते विचारून घे. नाही नको. गुरुजी म्हणतील तसं समज करा. फक्त हे लग्न आपण कुठल्या परिस्थितीत करतो आहोत याचं भान असू द्या. परिस्थिती कशी बी असू दे, पर पोरीच्या आयुष्यात लग्न एकदाच होते. मेनकाचा याच्यामध्ये काय दोष ना? तिनं मन मारून का लग्न करायचंय? तिनं असं मन मारून लग्न केलेलं मला आवडणार नाही. मी समजा करणार आहे बघ तिच्या हौस मौजेसाठी. आई, तुम्ही फुलं मागवली होती ना? वय, पूजेला उशीर होतोय. गुरुजी येतो आम्ही. गुरुजी अजून काय असेल तर सांगा, म्हणजे आताच लिहून घेतो आम्ही. हा, ताई ही साडी बघा किती छान वाटेल त्यांना. ही बी बघू मला. ताई, आता पतोर जी काय फरफट व्हायची होती ना ती झाली. आता बस. आता समद मागं टाकून ना पुढे निघायचंय, नव्यानं आयुष्य जगायचं. आणि मी ठरवलंय आणि माझी इच्छा आहे यापुढे मी जे काय करेन ना ते समद सुंदरच्या आवडीचं करेन. तुझ्यासारखं. मग तू सांग त्याला कुठला रंग आवडतो, तुझ्या आवडीचं घेऊ. सॉरी ताई. हा बघ. हा रंग खूप सुंदर दिसेल तुझ्यावर. खरंच लई गोड आहे बरं का. ही आवडली का तुला? बर. आता हे आलेत ना, यांनाच विचार त्यांची आवड. मी आलेच. कशी आहे? ए बाबा, अरे लवकर लवकर हात हलव. इथं टाइम झालाय पाहुणे यायचा. ते यायच्या आधी आपलं झाला बाहेर सगळा वाढाचा झोन. सुभाष, किती वेळ लागणार आहे? उरका की लवकर. हे घ्या गरम गरम चहा. काय हो, भारी चाललंय ना हो समद. भटजीनं केला तांडव आणि मसनात घातला मांडव. असं चाललंय समद. लग्नाची नाही तर तेरडीची तयारी सुरू आहे म्हणायची. उर्वशी, हे सगळं आपल्याच पत्त्यावर पडणार. अरे मेनका, सुंदरची बायको झाल्यावर आपल्याला चुरा लावणार नाही ना? शक्यच नाही हो. तिनं चुना लावायच्या आधीच आपण तोंडाला पानं पुसायची. आपण कशाला आहे मग?
मॅडम हा नेकलेस बघा, फार क्वचितच असं डिझाईन पाहायला मिळतं. खास लग्न सराईसाठी बनवलंय आम्ही. होय का? हो. खरंच हो, भारी आहे की. अक्षराताई, तुला आवडतो का बघ जरा. हो, छान आहे की. अगं आता फार विचार करू नको, छान दिसतोय. अगं मेनका, आपण जरा अजून बघू. कशाला काय करतीस? हा बघ. हा बघ, हा कसा वाटतो तुला? घातल्यावर खूप सुंदर दिसेल तुझ्या. मॅडम हा तर खूपच अँटिक आहे. यामध्ये हँडक्राफ्टेड काम आहे. पारंपरिक डिझाईन आणि आधुनिक फिनिशिंगचा भारी मिलाप याच डिझाईन मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. एकदम घरंदाज राजेशाही लुक आहे. हाय, बघू बरं. मेनका, अगो खरंच ग, एकदम घरंदाज दिसतोय. सुंदर, जरा यो हार मेनकाच्या गळ्याला लावून दाखव बरं. हा कसा दिसतोय बघू. अरे ये की पटकन. जा की, लाजू नका, जा. ये. घे. अगं बाई, बघू कसं आहे. अगो वय गो, एकदम घरंदाज दिसतोय. भारी दिसतोय. यस, फायनल करून टाक. लईच शोभून दिसतोय बघ. काय झालं माझ्या कामाचं? मी तुम्हाला सांगितलं होतं मला लवकरात लवकर ट्रान्सफर हवी. प्लीज मला लवकर कळवा, प्लीज. ठेवते. तुम्ही गाव सोडून जायची लय घाई झालेली दिसते. लय कटळा आला का इकडचा? असं काही नाहीये. असंच आहे. असं
हे तुझ्यासाठी